जेव्हा आपण मेडिसिनमध्ये याचा अभ्यास करतो, हं. तर मेडिसिनमध्ये अभ्यास करताना डोकेदुखीचं कारण शोधायचं म्हणजे एक डोकेदुखी असते. कारण त्याची कारणं एवढी जास्त आहेत, एवढी जास्त मेन्शन केलेली आहे आणि ती लिस्ट संपत नसते. कारण प्रत्येक माणसानुसार कारण भिन्न असतं. मी अगदी शिकत असतानाची गोष्ट, की माझा एक मित्र आहे, तो त्याच्या मित्राला घेऊन आला होता, की "याचं डोकंदुखी कर बाबा बरी कशी तरी." मी अगदी फायनल इयरला होतो, परंतु मग त्या काळातही मी खूप होमिओपॅथी औषधं वापरायचो. तर तो एकदा घेऊन आला, "याला होमिओपॅथीत काही देता येईल का?" आणि त्याने काय सांगावं? त्याने सांगितलं, की "डॉक्टर असं दुखतं ना, की 2 लोखंडाचे गोळे घेतले आणि ते त्यांचे एकमेकांवर जर आदळले, त्यांना जसं होत असेल तसं मला दुखतं." आता ही त्याची बोलीभाषा झाली. मग हं, ती भाषा आपल्याला आपल्या भाषेत समजून घ्यावी हं. लागते. काम करत असतो तोपर्यंत माणूस थोड्या वेळच टीव्ही पाहतो कारण त्याला वेळ नसतो. परंतु जेव्हा रिटायर होतो, तेव्हा प्रमाण तेव्हा जास्त वाटतं. टीव्ही पाहण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. हे लोकं वाचन विसरले, पण टीव्ही पाहत म्हणजे त्यांचा वेळ अक्षरशः दुपारी लावलेला टीव्ही रात्री 11:30 रात्री बंद. लाच बंद होतो. बऱ्याच वेळा सकाळीच टीव्ही ऑन होतो हो. बातम्यांसाठी वगैरे. तर आणि तो खूप पाहिला जातो, ज्याच्यामधनं आणि मग काय होतं, की बैठक होते. हं. शारीरिक हालचाल पूर्ण बंद झालेली असते. दिवस-दिवस एका जागी बसायचा. फक्त जेवणापुरतं उठायचं, लघवी संडासला उठायचं. इतर वेळेला परत त्याच जागेवर येऊन बसायचं आणि टीव्ही सतत पाहत राहायचा. आता नुसताच टीव्ही पाहायचा नाही. त्यातल्या सगळ्या सीरियल्स आणि त्या सीरियल्समधले त्यांची स्वप्न आणि आता उद्या काय होईल, हा विचार हं. आपण करायला लागतो. त्यांनी तो एपिसोड बरोबर तिथं आणून संपवलेला असतो, की तुमच्या मनात उद्याचा पाहिलाच पाहिजे आणि तुम्ही तुमच्या मनातली सीरियल चालू केली असेल, उद्या काय होईल? बरोबर आहे. म्हणजे काय होतं, की तुमचं माइंड नमस्कार. अर्थात वेल्थच्या आरोग्यवर्धिनीमध्ये आपलं स्वागत आहे. जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये ठरवलेलं होतं, की प्रसाद सरांसोबत आपण पुढच्या एपिसोडमध्ये नवीन विषय घेऊन येणार आहोत. तर सर्वप्रथम तर आपण प्रसाद सरांचं स्वागत करूया आपल्या एपिसोडमध्ये. सर, आपलं स्वागत आहे आमच्या नमस्कार स्मिताताई. एपिसोडमध्ये. पुन्हा एकदा तुमच्या स्टुडिओवरती येऊन खूप छान वाटतंय. नवीन विषय घेऊन आपण आज पुन्हा बोलणार आहोत. नक्कीच सर. पण त्याआधी चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंट्स आणि तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर तेही तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकताय. त्याला रिप्लाय द्यायला आम्हालाही आवडेल त्यात. आणि खाली दिलेल्या स्क्रीनवर तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर पण अवेलेबल आहे. जर तुम्हाला काहीही कुठल्याही गोष्टीबद्दल कुठलेही प्रश्न असतील, तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट संपर्क साधू शकतायत त्यामध्ये. तर प्रसाद सर, आपण सुरुवात करतानाच एक खूप शब्द जो आहे मायग्रेन त्यामध्ये, तर हा सध्या खूप चर्चेत आलेला विषय आहे. म्हणजे उठलं-सुटलं कोणाला काही विचारलं, की तो म्हणतो, "मला मायग्रेनचा त्रास आहे. मला मायग्रेनचा त्रास आहे." म्हणजे आधी असायचं, की डोकं दुखतंय. आता मायग्रेनचा त्रास आहे. तर ते डोकंदुखी आणि मायग्रेनचा त्रास नक्की काय आहे? यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मायग्रेन हे नाव दिलंय डोकेदुखीला. हं. ज्या डोकेदुखीचं कारण सापडत नाही, त्याला मायग्रेन शब्द वापरला जातोच. बरं. सहसा म्हणजे त्याला मायग्रेन हे शब्दाने अं, रूपांतर केलं जातं त्याचं. मायग्रेन हा आजार कुठल्याही प्रकारचं डोळ्यांनी दिसणारं कारण जेव्हा सापडत नाही, हं. मग ते डोळ्यांनी दिसणारं असेल, मायक्रोस्कोपला दिसणारं असेल, एम-आर-आयला दिसणारं असेल, सीटी स्कॅनमध्ये दिसणारं असेल, दृश्य स्वरूपात कुठलीही गोष्ट कारण सापडत नाही, परंतु डोकंदुखी आहे आणि ती हं. डोकंदुखी माणसाला अक्षरशः झोपवून ठेवते 2-2 दिवस, 3-3 दिवस आणि बरोबर. एकच शक्यतो एका बाजूचं डोकं दुखतं. हं. कधी काही जणांना उजव्या बाजूला दुखतं, काही जणांना डाव्या बाजूला दुखतं, काही जणांना उजव्या बाजूला सुरुवात होऊन डाव्या बाजूला जातं, काही जणांना डाव्या बाजूला सुरुवात होऊन उजवीकडे जातं. काही जणांना पाठीमागनं सुरुवात होते, पुढं डोकंदुखी वरती येते, मग काही जणांमध्ये व्हर्टेक्सवर थांबते, काही जणांमध्ये पुढे डोळ्यांवर येऊन थांबते. असं प्रत्येकात ती डोकेदुखी वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस होत असते.
आता ही एक्सप्रेस होत असताना सुरुवात त्याची एक विशिष्ट पद्धतीने होते. डोळ्यांपुढे कुठेतरी अंधारी आल्यासारखं वाटणं, डोळ्यांपुढे काजवे चमकल्यासारखं वाटणं अचानक आणि त्याला ट्रिगर छोटासा असतो. कुठलीतरी छोटीशी क्षुल्लक गोष्ट घडते आणि त्याची सुरुवात होते. खूप जणांना झोपेतनं उठता-उठताच अचानक डोकंदुखी सुरुवात झालेली असते आणि ते डोकं दुखायला लागलं, की त्यांना माहीत असतं आता आपल्याला मायग्रेनचा अटॅक आला. मग ते डॉक्टरांकडे जेव्हा जातात, डोकं दुखतं, डोकं दुखतं, मग डॉक्टर त्याला नाव देतात. आधी तपासण्या करून घेतात. कुठलंच कारण सापडलं नाही, तर मग त्याला मायग्रेन हे जनरली नाव दिलं जातं. मराठीत आपण याला अर्धशिशी असं संबोधलं जातं. तर हा आजार खूप कॉमन आहे आणि त्याची कारणं अनेक गोष्टींमध्ये लपलेले आहेत. परंतु हे जे कारणं ढोबळ मानाने जेव्हा आपण घेतो, की काही जण म्हणतात, "मला प्रवासाला गेलं की मला मायग्रेनचा अटॅक येतो." जागरण झालं, की मायग्रेनचा अटॅक येतो. मी जास्त वेळ टीव्ही पाहिला तरी मला मायग्रेनचा अटॅक येतो. काही जणांचं सांगणं असतं, की मी विशिष्ट गोष्ट खाल्ली, की मला पित्त त्रास होतो आणि मायग्रेनचा अटॅक येतो. असे अनेक गोष्टी आहेत, ज्या गोष्टींमधनं तो ट्रिगर होतो. म्हणजे एखादा माणूस सांगतो, की "डॉक्टर मी जस्ट उन्हाचं एक तिरीप जरी माझ्यावर पडली, की झालं मला त्रास सुरुवात झाली. त्यामुळे मी उन्हात जायलाच घाबरतो." किंवा उन्हात जर जाणार असेल, तर मग पूर्ण डोक्यावर कॅप घेतो, संपूर्णपणे गॉगल घालतो, ते करूनच मी जातो. असे अनेक कारणं असतात, की ज्याच्यातनं ही डोकेदुखी सुरुवात करते परत-परत होण्यासाठी. म्हणजे छोटंसं क्षुल्लक गोष्ट घडली आणि अटॅक आला. ह्या आजारातलं सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे ते विशिष्ट पद्धतीने येतं आणि डोकंदुखी इतकी सिव्हिअर असते, की त्यावेळेला त्या रुग्णाला काहीच नको असतं. पूर्ण अंधारावं डोळे मिटून झोपून राहणं, कुठलाही आवाज सहन होत नाही. हे ते एका खोलीत जातात, सगळे खिडक्या बंद करतात, पडदे ओढून घेतात, दार बंद करतात आणि पूर्ण अनेक जण डोक्याला बांधून घेतात. खूप वेगवेगळ्या चे ॲप्लिकेशन्स लोकं करतात. प्रत्येकानुसार, प्रत्येक व्यक्तीनुसार ते बदलतं. कोणाला डोकं बांधून ठेवायची सवय असते. कोणी जण ते अमृतांजन किंवा ते टायगर बरोबर. बाम हे चोळतात आणि ते बांधून घेतात, झोपतात. आणि पेनकिलर्स पेनकिलर्सच्या गोळ्या घेतात. मायग्रेनिल नावाची गोळी जास्त प्रसिद्ध असते किंवा नो मायग्रेन नावाची गोळी ही लोकांमध्ये फार प्रसिद्ध असते. परंतु ह्या गोळ्यांचा त्रास पण होतो. ह्या ज्या गोळ्या आहेत त्यांचा परिणाम डोळ्यांच्या म्हणजे दृष्टीवर होतो. जर जास्त काळ मायग्रेनिलच्या गोळ्या घेतल्या तर त्याचा दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. शरीरावर होणारे त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत. खूप जणांना गॅस्ट्रायटिस बसतो. त्यामुळे व्हॉमिटिंग होतं. त्यामुळे लोकं पहिल्यांदा गोळ्यांव्यतिरिक्त प्रयत्न करून पाहतात. अगदीच नाही सहन नाही झालं तर ते घेतात. परंतु हे सगळं करत असताना याच्या जोडीने येणाऱ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. खूप जणांना उलटी काढावीशी वाटते. म्हणजे आणि उलटी झाली तर त्यांचं डोकं थोडंसं उतरतं किंवा उलटी बळजबरी काढतात. बोटं घालून ते उलटी काढायचा प्रयत्न करतात आणि मग तो अटॅक बऱ्याच जणांमध्ये 2-2 दिवसही राहतो. कधी-कधी 3-3 दिवसही राहतो. आणि त्यामुळे ते खूप आणि काही जणांना तो पिरियडिकली येतो. म्हणजे बरोबर आठवड्याच्या आठवड्याला येणं, काही जणांना अगदी महिन्याच्या महिन्याला येणं, काही जणांना 15 दिवसांनी बरोबर अटॅक येतो. असं प्रत्येकात ते व्हेरिएशन असतं. मायग्रेनच्या रुग्णामध्ये प्रत्येक रुग्णाची लक्षणं सारखी असतीलच असं नाही. त्याच्यातली कॉमन गोष्ट एवढीच आहे की डोळ्यांपुढे काहीतरी चमकल्यासारखं होतं, अंधारी आल्यासारखी होते आणि मग डोकंदुखीला सुरू होते. आणि खूप डोकं दुखतं आणि त्याच्याबरोबर मळमळ उलट्या होतात. हे हे कॉमन आहे. परंतु त्याचं व्हेरिएशन खूप महत्त्वाचं आहे आणि हे व्हेरिएशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट देताना प्रत्येक माणसानुसार बदलतं. सर, मला एक विचारायचं आहे, की आपण म्हणतो डोकं दुखतंय, उलट्या काढल्या जातात त्याच्याने, चक्कर आल्यासारखं होतं. पण याला पित्त हे कारण असू शकतं का? म्हणजे मायग्रेनच का त्याला कारणं? खूप जण याला पित्त म्हणून संबोधतात आणि पित्त म्हणूनच ट्रीटमेंट त्यांचे पित्ताची गोळी घेतली की मला बरं वाटतं असं समजून ते करत असतात. नंतर त्याचा उपयोग होत नाही. कारण ती त्यांची समजूत असते. सेकंडरी म्हणजे डोकंदुखीमुळे मळमळ होणं, उलट्या होणं म्हणजे पित्त झाल्याने डोकं नाही दुखत. इथं उलटं असतं. डोकं आधी दुखतं आणि मग त्याच्यामुळे त्या डोकेदुखीमुळे जास्त ॲसिड सिक्रेशन झाल्यामुळे मळमळ सुटणं हे घडतं. आता होमिओपॅथीचा जेव्हा आपण विचार करतो ह्या आजारामध्ये, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
प्रत्येक माणसानुसार त्याची डोकेदुखी वेगळी. हं. मग एक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने सांगतो. डॉक्टर माझं डोकं ना इथून डोकं दुखायला सुरुवात होते आणि मग ते हं. हळू-हळू असं वरती येतं, इथपर्यंत येतं आणि मग अगदी ह्या उजव्या डोळ्यावर येऊन थांबतं आणि मग ते इतकं दुखत राहतं, तो डोळा पण दुखत राहतो. हं. दुसरा पेशंट म्हणतो, "नाही, माझ्या डाव्या डोळ्यावर येऊन थांबतं." पद्धत तिथूनच सुरुवात होते, वर येतं आणि मग डाव्या डोळ्यावर, मग डावा डोळा दुखतो, मग त्याच्याबरोबर मला धड होते. मग आता औषध आमच्याकडे मायग्रेन म्हणून औषध आहे. हं. मग त्याचं डोकंदुखी पाठीमागून सुरुवात झाली, वर गेलं आणि मग ते उजव्या डोळ्यावर येऊन थांबलं आणि डोळा पण खूप दुखतोय, डोकं हं. पण खूप दुखतंय. त्याच्यात ती स्त्री असेल, शक्यतो तिचं जर वय पाळी जाण्याच्या पिरियडमधलं असेल, तर मग सॅन्ग्विनेरिया नावाचं औषध असतं, जे ती अशी डोकेदुखी कव्हर करतं. डाव्या बाजूला जेव्हा येऊन थांबतं, त्याच्याबरोबर धड होते आणि खूप प्रचंड डोकं दुखतं, तर त्याला हं. स्पायजेलिया नावाचं औषध असतं, जे त्याच्यात उपयोगी येतं. काही जणांची डोकेदुखी अशी असते, डॉक्टर माझ्या उजव्या बाजूला सुरुवात होते. मला माहिती असतं दुसऱ्या दिवशी आता मला डावं दुखणार आहे. हं. त्याच्यामध्ये लाइकोपोडियम सारखं औषध असू शकतं. काही जणांचं उलटं असतं. डाव्या बाजूला सुरुवात होते, उजव्या बाजूला जातं. हं. त्याच्यामध्ये लॅकेसिस सारखं औषध असतं. अशी अनेक औषधं आहेत. म्हणजे इथं हेच औषधं असंही नाही. याच्यात प्रत्येक माणसानुसार त्याचं प्रेझेंटेशन बदलतं. काही जण सांगतात, "नाही, मला थोडंही उन्हात गेलं की जे ठणकायला लागतं की बास मी चक्कर येऊन पडेल की काय आणि इतकं प्रचंड दुखतं." मग तिथं ग्लोनाईन सारखं औषध असतं की जे उन्हामध्ये गेल्या क्षणी दुखतं. काही जण अगदी विशिष्ट पद्धतीने सांगतात, "नाही, माझं सकाळी झोपेतनं उठलो की थोडं दुखत असतं. जसा सूर्य वर येत जातो, हं. तसं माझी डोकेदुखी थांबते आणि परत सूर्य मावळतो तशी संध्याकाळची डोकेदुखी कमी होते." मग याच्यामध्ये नॅट्रोमोर्स सारखं मेडिसिन आहे, जे त्याची वैशिष्ट्य असतं या पद्धतीने किंवा नॅट्रोमोरमध्ये एक बाजू दुखते, कधी उजवी दुखते, कधी डावी दुखते. पण उन्हाने त्याचं डोकेदुखी खूप वाढते. स्ट्रेसमुळे डोकेदुखी खूप बरोबर. वाढते, की थोडंही टेन्शन आलं, की यांची डोकेदुखी लगेच वाढायला लागते. तर प्रत्येक व्यक्तीनुसार ही डोकेदुखी भिन्न प्रकारे बाहेर पडते आणि त्यानुसार त्याच्या लक्षणांनुसार होमिओपॅथिक मेडिसिन काढलं जातं. काही जणांचं डोकेदुखी पुढे सुरुवात होते आणि पाठीमागं असं पूर्ण पाठीमागे जातं, म्हणजे विरुद्ध दिशेने. तर मग याच्यासाठी सुद्धा मेडिसिन हं. लगेच बदललं. होमिओपॅथीत त्याचं मेडिसिन लॅक सारखं मेडिसिन आहे, जे दुधाच्या साईपासनं बनवलेलं जातं. ते विशिष्ट पद्धतीने पुढून पाठीमागं दुखतं. तर असं अनेक गोष्टी आहेत, म्हणजे खाण्यातल्या काही गोष्टी, की विशिष्ट खाण्यात गेलं, स्पायसी खाल्लं, की मग तुम्ही जसं मगाशी विचारलं, की ॲसिडिटीमुळं. तर असं उलटं पण होतं, की काही जणांना उलट्या होतात, खूप पित्त होतं आणि पित्तामुळं डोकं दुखतं. हं. मग पित्त आधी सुरुवात होते आणि मग डोकं दुखतं असं असेल, तर मग रॉबिनियासारखं औषध होमिओपॅथीमध्ये. असे अनेक औषधं ह्या लक्षणांनुसार होमिओपॅथीमध्ये शोधली जातात. खूप जणांना प्रश्न पडतो, की याची कारणं काय? हं. जेव्हा आपण मेडिसिनमध्ये याचा अभ्यास करतो, हं. तर मेडिसिनमध्ये अभ्यास करताना डोकेदुखीचं कारण शोधायचं म्हणजे एक डोकेदुखी असते. कारण त्याची कारणं एवढी जास्त आहेत, हं. एवढी जास्त मेन्शन केलेली आहे आणि ती लिस्ट संपत नसते. कारण प्रत्येक माणसानुसार कारण भिन्न असतं. त्यामुळे ते कधीही असं स्पेसिफिक सांगता येत नाही, की मायग्रेन ह्याच गोष्टीमुळे होतो. हं. कॉमनली काही जण असं सांगतात, की आतमध्ये मेंदूच्या मध्ये जे इलेक्ट्रिकल स्टिम्युलस बाहेर पडत असतात, हं. तर त्याच्यामध्ये थोडासा डिस्टर्बन्स झालं, की त्याच्यामुळे मायग्रेनचा अटॅक येतो. हे वरवरचं कारण झालं. पण ते का झालं? मग ती व्यक्ती कुठल्या गोष्टींना संवेदनशील होती. त्या संवेदनशीलतेनुसार त्या व्यक्तीमध्ये ते ते त्या काळापुरतं प्रोव्होक होतं आणि हं. मायग्रेनचा अटॅक येतो. तर ही मायग्रेनची डोकेदुखी ही खरोखर खूप तापदायक असते आणि प्रत्येक रुग्णाला ज्यालाही मायग्रेन आहे त्याला कळतं. म्हणजे तो तो एकाच शब्दात सांगतो, "ज्याचं हं. तुम्हाला दुखेल ना तेव्हा कळेल काय हो, त्रास होतो," बरोबर. असं. आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने ते बरं वाटण्याच्या पद्धती पण प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. हं.
मी एक मायग्रेनची पेशंट मागे मी उदाहरण दिलं होतं, मला आठवतंय कुठल्या तरी एपिसोडमध्ये मी बोललोय, की माझ्याकडे मायग्रेनची पेशंट ती ट्रीट करत होती जवळ-जवळ 1-1.5 वर्ष झालं आणि तिला तात्पुरतं बरं वाटायचं, पण ते काही जात नव्हतं. आणि मग ते एक दिवशी मला म्हटले, "डॉक्टर मला एक तुम्हाला सांगायचं." म्हटलं, "सांगा ना काय?" हं. "हसू नका." म्हटलं, "नाही हसत." बरं एकदम शांत होतो. म्हणे, "माझं डोकं ना फक्त अमावास्येला दुखतं." बरं. म्हटलं, "यात हसण्यासारखं काय?" मग तुम्हाला कसं सांगायचं म्हणून मी अजूनपर्यंत कधीच सांगितलं नव्हतं. तुम्ही हं. म्हणताल काही अंधश्रद्धा असती वगैरे. म्हटलं, "तुम्ही हे जर पहिल्या दिवशी सांगितलं असतं, तुम्ही तेव्हाच बऱ्या झाल्या बरं. असत्या." हे उदाहरण मी मागं माझ्यामध्ये मी मांडलं होतं हो. कुठल्यातरी याच्यामध्ये. तर त्यांना मग असं पौर्णिमेला डोकं दुखणं, होमिओपॅथीत त्याचंही औषध वेगळं आहे. अमावास्येला डोकं दुखणं, त्याचं औषध वेगळं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या माध्यमातनं मायग्रेनचा अटॅक येतो आणि त्याला त्रास होतो किंवा त्याला विशिष्ट गोष्टींनी बरं वाटतं. तर एक पेशंट आहे त्यांना त्या इतक्या कर्कच्चून डोकं बांधायचं, पार अगदी म्हणजे समजून घ्यायचं ना आता मायग्रेनचा अटॅक आलेला आहे. त्या ओ-पी-डीत पण यायच्या तशाच यायच्या. हं. मग एवढं टाईट बँडेजनी बरं वाटणं हे ब्रायनियाचं वैशिष्ट्य असतं. तर असं प्रत्येक मेडिसिन होमिओपॅथीमध्ये अशा गोष्टींकरता शोधता येतं आणि याची कारणमीमांसा शक्यतो हं. ही सोरा ह्या दीर्घकालीन आजारामध्ये शक्यतो याचं कारण मोडतं. आणि सर, जेव्हा डोकं दुखतं आपण म्हणतो मायग्रेनचा त्रास आहे, तर एक प्रश्न असा होता त्यातला, की त्रास होतोय, डोकं दुखतंय, पण जेव्हा आपण कुशीवर वगैरे होतो, तेव्हा सुद्धा स्पेसिफिक त्या मोमेंटला सुद्धा त्या लोकांचं डोकं दुखतं, असा हा प्रश्न होता. तर हे पण मायग्रेनमध्येच जातं का? नाही ही मोडॅलिटी झाली. म्हणजे कशामुळे वाढणं, कशामुळे हं. कमी होणं, ही मोडॅलिटी. मायग्रेन आधी त्यांचा आजार जर डोकंदुखीचा आजार असेल, त्यात हं. एक बाजूला असेल किंवा या पद्धतीनं, मग प्रत्येकाच्यात फरक वेगवेगळे आहेत, सेन्सेशन पण वेगळे आहेत. हं. म्हणजे पेशंट सांगतो ठणकल्यासारखं दुखतं. थ्रॉबिंग ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो किंवा पल्सेटिंग हेडेक. काही जण म्हणतात चमका निघतात. हं. न्यूरॅल्जिक पेन्स. होमिओपॅथीत औषध बदललं. तिसरा म्हणतो नाही टोचल्यासारखं दुखतं. स्टिचिंग टाइप ऑफ पेन्स. औषध वेगळं. चौथा पेशंट आला. तो म्हणतो नाही डॉक्टर इतकं डोकं जड पडतं ना, हं. हेवीनेस. एक पेशंट आला तो म्हणे, "डॉक्टर इथं इतकं जड पडतं ना माझं, दर महिन्याला मला त्रास होतो." आणि त्याने असं दाखवलं, इथं डोकं जड पडतं. हं. मग आता याच्यातलं डोकं जड पडणं हे सेन्सेशन झालं. त्याच्यात त्यांनी कसं दाखवलं? त्यांनी त्याच्या बोटाने दाखवलं इथं, की बोटाने दाखवलं म्हणजे टिप ऑफ द फिंगरने दाखवू शकलं. म्हणजे पेन इन स्पॉट आहे. हं. तिसरी गोष्ट ग्लाबेला आहे. म्हणजे ग्लाबेला म्हणतात या भागाला इंग्लिशमध्ये ग्लाबेला. ग्लाबेलर हेड आहे. मग तुम्हाला कळतं, अरे हा कालीबायक्रोमिकमचा पेशंट आहे. मग इथं प्रत्येकाच्या मोडॅलिटीज आहे. जागेवर टर्न होणं, उजव्या बाजूला वळणं आणि त्याने हं. डोकं दुखणं, डाव्या बाजूला वळणं आणि मग डोकं दुखणं. काही जणांना आडवं पडलं की डोकं दुखतं, हं. बसलं की डोकंदुखी थांबते. ह्या मोडॅलिटीज आहेत. मग होमिओपॅथीत या सगळ्या गोष्टींना महत्त्व आहे. हं. म्हणजे प्रत्येकाचं लोकेशन म्हणजे कुठं दुखतं, लोकेशन म्हणजे कुठे दुखतं, सेन्सेशन म्हणजे कशाप्रकारे दुखतं, त्याची जाणीव काय? प्रत्येकजण खूप वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करतो. मी अगदी शिकत असतानाची गोष्ट, की माझा एक मित्र आहे, तो त्याच्या मित्राला घेऊन आला होता, की याचं डोकंदुखी कर बाबा बरी कशी तरी. मी अगदी फायनल इयरला होतो, परंतु त्या काळातही मी खूप होमिओपॅथी औषधं वापरायचो. तर तो एकदा घेऊन आला, याला होमिओपॅथीत काही देता येईल का? आणि त्याने काय सांगावं? त्याने सांगितलं, की "डॉक्टर असं दुखतं ना, की 2 लोखंडाचे गोळे घेतले आणि ते त्यांचे एकमेकांवर जर आदळले, त्यांना जसं होत असेल तसं मला दुखतं." आता ही त्याची बोलीभाषा झाली. मग हं. ती भाषा आपल्याला आपल्या भाषेत समजून घ्यावी हं. लागते. तर असे खूप गोष्टी आहेत, की प्रत्येक सेन्सेशन, हं. जाणीव ही प्रत्येकानुसार भिन्न आहे आणि ती भिन्नताच शोधायची आहे. तशा पद्धतीचं सेन्सेशन असलेलं, संवेदना असलेली मेडिसिन होमिओपॅथीत शोधायचं असतं. त्यामुळे मेडिसिन हे खूप स्पेसिफिक असतं. तुम्हाला हं. परफेक्ट मेडिसिन मिळालं, मायग्रेन बरा होतो, टोटल बरा होतो. तुम्ही जसं म्हटलं मोडॅलिटीज, तर मोडॅलिटी म्हणजे कशाने वाढतं आणि कशाने कमी होतं. हं. खूप वेगवेगळ्या प्रकारे बरं होतं. कोणाला वाफ घेतली तर बरं वाटतं, कोणाला अंधार केला तर बरं वाटतं, कोणाला हं.
अजिबात आवाज सहन होत नाहीत. ते शांत गेले की त्यांना बरं वाटतं. म्हणजे प्रत्येकानुसार ते बदलतं. आणि चौथी गोष्ट असते कॉन्कोमिटंट, म्हणजे याला जोडून काय येतं? मुख्य लक्षणाला जोडून येणारा लक्षण म्हणजे कॉन्कोमिटंट. मग कोणाला डोकेदुखी बरोबर धडधड होते, कोणाला डोकेदुखी बरोबर ॲसिडिटी, जळजळ होती, उलट्या होतात. असं प्रत्येकाचं लक्षण भिन्न आहेत. मग लोकेशन, सेन्सेशन, मोडॅलिटी आणि कॉन्कोमिटंट ह्या 4 गोष्टी त्या माणसाचं वेगळेपण सिद्ध करतात, ज्याच्यातनं होमिओपॅथीमध्ये औषध स्पेसिफिक शोधता येतं. सर, जसं आपण बघतोय की मायग्रेन, आता हा प्रकार लहान मुलांमध्ये पण खूप जास्त बळकावलेला आहे, की डोकं दुखतंय तिथे. बऱ्याच वेळा असा पण समज होतो, नाही चष्मा लागला असेल, कारण मुलांचा स्क्रीन टाईम खूप जास्त आहे त्यामध्ये. तर चष्माही असतो, पण तरीसुद्धा डोकं त्यांचं दुखतंच. तर साधारण हे जे आहे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी, तर ट्रीटमेंट सेम असतात की वेगळ्या नाही. वेगळ्या असतात त्यामध्ये पण? मी या मुद्द्याकडे येणारच होतो खरं तर. मला तेच सांगायचं होतं, की लहान मुलांमध्ये पण मायग्रेन पाहायला मिळतो. खूप लहान मुलं आहेत. आमच्याकडे होमिओपॅथीत त्याला स्कूल गर्ल्स हेडेक कॉमनली शब्द वापरला जातो, स्कूल गर्ल्स हेडेक. परंतु याचा अर्थ गर्ल्स म्हणजे गर्ल्सलाच होता असा नाही. की इट स्कूल बॉयज हेडेक कोणालाही होतो. आणि होमिओपॅथीत यासाठी स्पेसिफिक खूप मेडिसिन्स आहेत. म्हणजे कल्केरिया फॉससारखं मेडिसिन आहे जे लहान मुलांमधल्या हेडेकवर. त्याच्यात एक वैशिष्ट्य आहे परत आता आमच्याकडे, की आपले जे टाळू असते, त्याचे जे सुचर्स असतात एकमेकांना जोडणारे, बरोबर त्या सुचरवर दुखतं. मग कल्केरिया फॉस मेडिसिन आहे. म्हणजे प्रत्येक लोकेशन बघा किती स्पेसिफिकेशन्स होमिओपॅथीमध्ये लिहिली गेलेली आहेत, नोंदवली गेलेली आहे. लहान मुलांमध्ये सुद्धा मायग्रेन त्या येतो, परंतु त्याला जनरली मायग्रेन म्हणत नाही. त्यांना स्कूल गर्ल्स हेडेक किंवा स्कूल बॉयज हेडेक असंच संबोधलं जातं. परंतु पॅटर्न हा सिमिलर असतो आणि अनेकदा त्याची मुळं म्हणजे मोठ्यापणी त्याला मायग्रेन लेबल केलं जातं. याची सुरुवात लहानपणापासूनच झालेली असते. खूप जणांना प्रवासात डोकंदुखी होते. प्रवास झाला की ते डोकं धरून बसतातच. असंही अनेक अनेक वेळेला नोंदवलं गेलं, की प्रवास त्यांना सहनच होत नाही प्रवासात गेलं की. आणि डोकंही दुखतं काही जणांना त्यावेळेला अक्षरशः खूप चक्कर आल्यासारखं होतं, की कसं उलटी काढली तरी बरं वाटत नाही, उलटी होते. मग हे मुलं काय करतात? तर हे पेशंट ते गाडीत बसले, की पहिल्यांदा डोकं खाली करतात, डोकं असं दाबून धरतात, कुठलाच आवाज नाही, काहीच नाही, डोळे मिटलेले. आणि जिथं पोहोचलं तिथंच परत डोकं. असे अनेक अनेक पेशंट मी पाहिलेत, की ज्यांच्यामध्ये हे असं अशा पद्धतीने ते पाहायला मिळतं. खूप वेळेला हे सगळं काही आहे, हे याची कारणं काही आपल्या दिनचर्येमध्ये लपलेली आहेत. सध्याच्या काळामध्ये मोबाईलचा वापर खूप वाढला आहे. बरोबर. आणि तरुण पिढी त्या WhatsApp, Instagram, Facebook याच्यामध्ये इतकी अडकली गेलेली आहे, की त्याच्यामध्ये ते कंटिन्युअस स्क्रीन पुढे असतात. त्या मोबाईलमधनं बाहेर पडणारे रेडिएशन्स जे मेंदूला घातक असतात, ज्याच्यामुळे डोकंदुखी खूप मोठ्या प्रमाणावर किंवा मायग्रेन हा खूप मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे ते एक महत्त्वाचं कारण आहे. टीव्हीचं ॲडिक्शन लहान मुलांमध्ये असणारं. कार्टून्स तुम्ही जर थांबवलं नाही, तर ते दिवसभरही कार्टून्स पाहू शकतात. आणि ते पाहतात काही दिवसांनी ते अजून जवळ जाऊन पाहायला लागतात. डोळ्यांवर परिणाम होतो. डोकंदुखीला प्रोव्होक होतो. आत्ताचा अजून एक तिसरा प्रकार जो चालू झालाय, की काम करत असतो तोपर्यंत माणूस थोड्या वेळच टीव्ही पाहतो, कारण त्याला वेळ नसतो. परंतु जेव्हा रिटायर होतो, तेव्हा प्रमाण तेव्हा जास्त वाटतं. टीव्ही पाहण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. हे लोकं वाचन विसरले, पण टीव्ही म्हणजे त्यांचा वेळ अक्षरशः दुपारी लावलेला टीव्ही रात्री 11:30 बंद होतो. बऱ्याच वेळा सकाळीच टीव्ही ऑन होतो हो. बातम्यांसाठी वगैरे. तर आणि तो खूप पाहिला जातो, ज्याच्यामधनं आणि मग काय होतं, की बैठक होते. शारीरिक हालचाल पूर्ण बंद झालेली असते. दिवस एका जागी बसायचा. फक्त जेवणापुरतं उठायचं, लघवी संडासला उठायचं. इतर वेळेला परत त्याच जागेवर येऊन बसायचं आणि टीव्ही सतत पाहत राहायचा. आता नुसताच टीव्ही पाहायचा नाही. त्यातल्या सगळ्या सीरियल्स आणि त्या सीरियल्समधले त्यांची स्वप्न आणि आता उद्या काय होईल
हा विचार आपण करायला लागतो. त्यांनी तो एपिसोड बरोबर तिथं आणून संपवलेला असतो, की तुमच्या मनात उद्याचा पाहिलाच पाहिजे आणि तुम्ही तुमच्या मनातली सीरियल चालू केली असेल, उद्या काय होईल? बरोबर. म्हणजे काय होतं, की तुमचं माइंड मोकळं राहतच नाही. हं. ते कंटिन्युअस बिझी राहतं. कंटिन्युअस त्या गोष्टीत तुम्ही अडकलेले असतात आणि त्या विचारांपोटी ज्याला शांतताच नाही त्या डोक्याला, हं. डोकेदुखी होत बघा. बरोबर. त्याला अनेक विचार, 100 विचार तुमचे कंटिन्युअस चालूच आहेत. अगदी मिनिटा-मिनिटाला ते बदलतच नाही. त्याला तुम्ही रिकामं ठेवायचा प्रयत्नच करत नाही. आणि ते एक महत्त्वाचं कारण वाढत चाललंय. आणि आहार. हं. आहार खूप बदलत चाललाय. आपल्याकडे अं, माणूस चोखंदळ बनत चाललाय. त्याचबरोबर जिभेचे चोचले पुरवणं हा एक त्यातला महत्त्वाचा फॅक्टर होत चाललाय. ज्याच्यामध्ये सगळं चवदार पाहिजे. त्याच्यामध्ये मग आपले भाजी-पोळी हा वरण-भात जे आपण हं. महाराष्ट्रीयन जेवण आपण आपल्या महाराष्ट्रात जेवतो किंवा कुठल्याही ठिकाणी त्या ठिकाणचं जे लोकल जेवण लोकल जेवण असतं. असतं ते आपण सोडून बाहेरचं आपण शोधत सगळ्यांचं चालतो आणि त्यातल्या त्यात हॉटेलिंग हा प्रकार जिथं जोही आहार बनवलेला असतो तो खूप स्पायसीस बनवलेला असतो आणि त्यामुळे तो जिभेला जास्त रुचतो. परंतु तो जिभेलाच उपयोगाला येतो. त्याच्यानंतर तो जे काही करतो, त्याच्याने होणारा ॲसिडिटी, त्याच्याने प्रोव्होक होणारी डोकेदुखी, मायग्रेनचे अटॅक. जनरली जेवण जे केलं जातं हॉटेल्समध्ये हे रात्रीचं केलं जातं आणि ते हं. रात्रीचं केल्यानंतर घरी येऊन झोपायला उशीर झालेला असतो. जे उद्या येणाऱ्या मायग्रेनच्या अटॅकसाठी कारण ठरतं आणि हे हं. खूप कॉमन असतं. अपुरी झोप हं. सर्वात महत्त्वाचं कारण आहे, की ज्याच्याने मायग्रेनचा अटॅक प्रोव्होक होतो आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे रात्री लवकर झोप कालच पेशंट आलं होतं. डॉक्टर झोपच येत नाही 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत मी डोळे मग काय करायचं? मग मी मोबाईल पाहत बसतो. हं. म्हणजे ती मुलगी होती. पेशंट मुलगी, यंग मुलगी अगदी 25 वर्ष, 26 वर्षाची मुलगी होती आणि तिचा तो प्रॉब्लेम आहे. मला झोपच येत नाही. मग मी म्हटलं, "उठते कितीला?" तर मी 10 वाजता उठते. अरे 10 वाजता उठणं म्हणजे 10 वाजता आमचं सगळं आटपलेलं असतं. आम्ही बरोबर आहे. नाही त्याच्या मग त्याच्याशी बोललो. ती म्हणे, "मला 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत झोपच येत नाही. मग मी त्यामुळे मला उशिरा उठावं लागतं." मग हे तुम्हाला तुमचा हेडेक प्रोव्होक करतोय. हं. म्हणजे तुमची दिनचर्याच चुकलेली आहे पूर्णपणे. मग म्हणे, "मला त्याच्याशिवाय गत्यंतर नाही." म्हटलं, "तसं नाहीये. तू कितीलाही झोप लागो, 2 वाजता लागो, 3 वाजता लागो. तुझी वेळ आधी ठरव, की 6 वाजता उठायचं आणि मला 6 वाजता 1 तास व्यायाम करायचा आणि दुपारी झोपायचं नाही. फार वाटलं तर 10 मिनिटाची रेस्ट घे. तू संध्याकाळी आपोआप झोपशील. तुला काहीच करावं लागणार नाही. फक्त मोबाईल स्विच ऑफ करावा लागेल." ती म्हणे, हं. "तेवढंच अवघड आहे." म्हटलं, "तेवढंच अवघड नाही. तेच त्याचं बटन आहे. तुला जर झोप चांगली यायची असेल, तर त्याचं बटनच ते आहे, की मोबाईल बंद करायला की म्हणजे आपोआप झोप येणार आहे. आणि मग तुमची डोकेदुखी आपोआपच कमी होणार आहे. मग तुम्हाला वेगळं काही करायचीच गरज नाही. आणि हे आवश्यक आहे, की आपल्याला काय आहे, कशामुळे आपला अटॅक प्रोव्होक होतोय, कशामुळे तो सुरुवात होतीये आणि हं. मग ते जर कारणं टाळत गेलं, तर ते खूप प्रमाणामध्ये कंट्रोल होत जातं. आपण या उदाहरणात जसं पाहिलं, की अपुरी झोप किंवा चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळेवर झोपणं, ज्यामुळे डोकेदुखी निर्माण होते. तर असे अनेक कारणं असतात. त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे आहार. योग्य आहार हा खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, क्वचित महिना 2 महिन्यातनं तुम्ही आहार बदलला, काहीतरी चोखंदळपणे एखादी गोष्ट खाल्ली तर गोष्ट वेगळी. परंतु आपला आहार असं होत चाललंय, की आठवड्यातनं 4 दिवस आपण बाहेरचं खातो आणि 2 आणि 3च दिवस फक्त घरातलं खातो. आणि ज्या गोष्टींमुळे ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात आहेत. दुसरी म्हणजे मोबाईलचं व्यसन, टीव्हीचं व्यसन, टीव्ही सीरियलचं व्यसन. हे जास्त घातक आहेत आणि ते मायग्रेनसारखा आजार जास्त प्रमाणात वाढवतात. त्यामुळे ते बंद करणं हे पण आपलं महत्त्वाचं काम आहे, की ठीक आहे, मनोरंजन म्हणून तुम्ही एखादा तास काही गोष्टी पाहिल्यात, अत्यंत योग्य आहे. त्याच्यानंतर जी दिनचर्या असते, ती दिनचर्या योग्य पद्धतीने जर केली, म्हणजे तुम्ही अगदी आपल्याला खूप गरजच आहे नाश्ता करून जाण्याची. नाश्ता करणं, मग वेळेवर तो नाश्ता, जेवण वेळेवर, परत संध्याकाळचं, रात्रीचं जेवण वेळेवर आहे आणि मग मध्ये-अधे खाणं, सगळं चरणं बंद. फक्त 3च वेळा, परंतु अगदी वेळेवर जर खाल्लं आणि दुपारच्या वेळेत खूप जणांना एक वाईट सवय आहे, की जेवलं की 1-2 तास झोप काढायची.
ज्याच्याने शरीरामध्ये वात वाढतो, शरीरामध्ये त्रास वाढतो. एक 10 मिनिटं तुम्ही रेस्ट घेणं किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटं रेस्ट घेणं, ही अत्यंत योग्य आहे. ज्याच्यामुळे तुम्ही पुन्हा ताजेतवाने होता, पुन्हा पुढच्या कामाला सिद्ध होतात. परंतु ती तेवढाच काळ घेतली गेली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण कटाक्षाने पाळतो आणि यासोबत नियमित 1 तास व्यायाम, तो अगदी आपल्या दिनचर्येचा एक भाग झाला पाहिजे. आणि ती वेळ पण आपण शक्यतो फिक्स जर केली, की सकाळी मला 6 ते 7 व्यायाम करायचा किंवा 5:30 ते 6:30 व्यायाम करायचा. मग तो काही कुठल्याही स्वरूपात असो, प्रत्येकानुसार तो बदलेल किंवा वेगवेगळ्या वेळी तो बदलेल. कोणाला सायकल चालवणं आवडेल, कोणाला रनिंग करायला, पळायला आवडेल, कोणाला चालायला आवडेल, कोणाला सूर्यनमस्कार घालायला आवडतील, कोणाला योगा करायला आवडेल. प्रत्येक कोणाला जिममध्ये जाऊन व्यायाम करायला, कुठलाही असेल, परंतु तो जर नियमितपणे त्यावेळेला जर तो करत गेले, तर मग तुम्ही जे कारणं असतात, तात्कालीन कारणं असतात, त्यांच्यावर तुम्ही कंट्रोल आणू शकता. आणि तो कंट्रोल येता-येता जेव्हा तुम्ही तुमची दिनचर्या आणि ह्या सगळ्या गोष्टी सुधारत जातात, तुम्ही मायग्रेनमध्ये बरं होण्याच्या दृष्टीने प्रवास सुरू केलेला असतो. आणि मग तुमचं जे योग्य होमिओपॅथीतलं औषध आहे, त्या तुमच्या व्यक्तिमत्वानुसार ते जर योग्य मात्रेमध्ये घेतलं गेलं, हं. तर मग तुमचं मायग्रेन हा आजार पूर्णपणे होमिओपॅथीच्या माध्यमातून पूर्ण बरा होऊ शकतो आणि कायमचा त्याला आराम मिळू शकतो. एक शेवटचं उदाहरण मी सांगतो, फार महत्त्वाचं आहे, कारण ती केस मी आत्ता 6 महिन्यांपासून हातात घेतली आणि ते डॉक्टर आहेत पेशंट, डोळ्यांचे डॉक्टर आहेत आणि त्यांना स्वतःलाच मायग्रेनचा प्रचंड त्रास व्हायचा आणि त्यांनी खूप औषधं घेऊन पाहिले ॲलोपॅथीचे आणि त्यांना रिझल्ट आला नाही. एक दिवस दोघंही नवरा-बायको माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं, "मॅडमला डोकंदुखीचा प्रचंड आजार आहे आणि हं. खूप त्रास होतो." आज 6 महिने झाले स्मिता. जवळ-जवळ 95% डोकंदुखी त्यांची त्या दिवसापासून थांबलेली आहे. म्हणजे 6 महिन्यात त्यांनी क्वचितच डोकं दुखलं नाहीतर त्यांचं डोकंदुखी पूर्ण रिकव्हरी झाली आहे. म्हणजे आणि त्या हं. स्वतःहून सांगतात. दोघंही सांगतात, सगळीकडे सांगतात. म्हणजे सरांमुळं आमची डोकंदुखी थांबली. हं. तर प्रत्येकाचं औषध होमिओपॅथीत या पद्धतीने शोधता येतं. योग्य औषध मिळालं, योग्य मात्रेत गेलं, आजार मायग्रेनसारखा आजारावर पूर्णपणे नियंत्रण होमिओपॅथीने आपण आणू शकतो. नक्कीच सर. खूपच छान माहिती सांगितली आहे तुम्ही मायग्रेन बद्दलची, की मायग्रेनचे कारणं काय-काय असू शकतायत. सोबतच औषधं जे असतात ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. आपण मायग्रेन हे एकच नाव ऐकतो, हो, पण मायग्रेन सिच्युएशनवर आहे तुमचं. तुमचे सिम्प्टम्स काय आहेत तसे आहेत. करेक्ट. यामध्ये प्रत्येक सिम्प्टम्ससाठी होमिओपॅथीमध्ये वेगवेगळे औषधं आहेत बरोबर. त्यामध्ये. नक्कीच याचा उपयोग आपल्या प्रेक्षकांना होणार आहे आणि प्रेक्षक आपल्याला त्यासाठी प्रश्नही विचारणार आहे, कॉलही करणार आहेत. आजचा विषय आपण ह्याच ठिकाणी थांबवूया आणि पुढच्या विषयाचा आपण जी आहे ती वाटचाल करूया या ठिकाणी आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण नक्कीच अशाच पद्धतीचा एक खूप सुंदर आणि छान असा विषय प्रसाद सरांसोबत घेऊन येणार आहोत. आजसाठी आपण इथेच थांबूया. थँक धन्यवाद.